धाकधुकीच्या युगामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या समस्या या पुढील कालखंडामध्ये जाणवतील आणि जाणवत आहे, त्या म्हणजे आरोग्याच्या. त्यामुळे नेहमी आपण आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून किंवा या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आरोग्याच्या बाबत नेहमी सतर्कता बाळगत असतो. नेहमी आमचं एक कायम वाक्य असतं, 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असतात. त्यामध्ये एक म्हणजे एज्युकेशन आणि दुसरं म्हणजे हेल्थ. आरोग्य आणि शिक्षण या 2 गोष्टी सगळ्यात माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवणाऱ्या गोष्टी असतात आणि त्यासाठी काम करणारे आपल्या या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही त्या माध्यमातून काम करत असतो. तुम्ही पाहिलं असेल कोविडच्या कालखंडामध्ये सुद्धा अशी इतकी वाईट परिस्थिती झाली, पण त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या प्रतिष्ठानच्या सगळ्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, आपल्या आयुष्याची पर्वा न करता कोविड सेंटर उभं केलं आणि त्या कोविड सेंटरमध्ये हजारो रुग्णांना जीवनदान दिलं. कमीत कमी 33,000 लोकांना जीवनदान दिलं. पायी जाणाऱ्या वाटसरू लोकांना अन्नछत्र, इतका मोठ्या प्रमाणात अन्नछत्र त्या ठिकाणी राबवलं. देशात सुद्धा इतकं मोठं अन्नछत्र कुठं राबवलं नसेल एवढं अन्नछत्र आपल्या नगरपुणा रोड असू, नगर कल्याण रोडवर असू. आणि निवारागृहसुद्धा जे पायी जाणारे वाटसरू लोक होते त्यांच्यासाठी निवारागृहसुद्धा इतके चांगले निवारागृह बनवले. फार त्या लोकांना त्यांच्या घरापर्यंत पोचवण्यापर्यंत आपण त्या ठिकाणी कोविडच्या कालखंडामध्ये काम केलं. तो धागा धरून आपण नेहमी आरोग्याच्या बाबतीत एक सतर्कता बाळगत असतो. या मतदारसंघामध्ये नेहमी आरोग्याचे कॅम्प घेतले जातात. मागच्या 15 दिवसापूर्वी आपण काही भागामध्ये नेत्र तपासणी मोतीबिंदूचे कॅम्प घेतले. त्यामध्ये 8 दिवसामध्ये 12,000 लोकांना चष्मे वाटप झाले. 2,000 लोकांचे मोतीबिंदू डिटेक्ट झाले. त्यांचीसुद्धा ऑपरेशन त्या ठिकाणी चालू आहे. त्याचबरोबरीने आता दरवर्षी माझा वाढदिवस त्या ठिकाणी आमचे सर्व सहकारी साजरे करत असतात. त्यांना यावेळेस सांगितलं, पण वाढदिवस साजरा करत असताना नेहमी एक सामाजिकता आपण जपत असतो. एका वर्षी आपण सायकल वाटप केली, एका वर्षी रक्तदान शिबिर केलं, असे सामाजिक उपक्रम नेहमी होत असतात. पण यावर्षी आपले सर्वांचे नेते ज्यांनी खऱ्या अर्थाने या राज्याच्या राजकारणामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं, शेवटच्या मिनिटापर्यंत, सेकंदापर्यंत काम केलं, असे दादांचा दुर्दैवी त्या ठिकाणी अंत झाला. त्यामुळे आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी आपण त्यांच्याबरोबर राजकीय जीवनामध्ये त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून सामाजिक जीवनामध्ये काम केलं. तो नेता आपल्याला सोडून गेलेला आहे. त्यामुळं अशा नेत्याच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे. त्याचबरोबरीने दुसरे आपले सर्वांचे नेते ज्यांनी खऱ्या अर्थाने देशाला एक योग्य दिशा देण्याचं काम केलं. खऱ्या अर्थाने प्रत्येक क्षेत्रामध्ये, कृषी विभाग असो, कृषीमध्ये सुद्धा आत्तापर्यंतच्या संसदीय कालखंडामध्ये इतका कार्यक्षम कृषी मंत्री आजपर्यंत कुणीच पाहिला नाही, ते म्हणजे आदरणीय पवारसाहेब. एका टायमाला 72,000 कोटीची कर्जमाफी करणारे पवारसाहेब. प्रत्येक क्षेत्र असो, आरोग्य क्षेत्र असो, तुमचे क्रीडा क्षेत्र असो, संरक्षण खात्याची जबाबदारी असो, या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडणारं नेतृत्व आपलं देशाचं अष्टपैलू नेतृत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. ते आदरणीय आपले सर्वांचे नेते पवारसाहेब. त्यांच्या संसदीय कारकिर्दीला 60 वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यामुळं संसदीय कारकिर्दीचे 60 वर्ष पूर्ण, दादांचं अकाली जाणं, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा संगम साधून आपण आपल्या या सर्व सहकाऱ्यांनी एक महाआरोग्य शिबिर घेण्याचा मनोदय केलेला आहे. आणि ते महाआरोग्य शिबिर निश्चित प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेईल. त्या ठिकाणी आल्यानंतर एखादा आजार डिटेक्ट झाला तर त्याची ऑपरेशनपर्यंतची जबाबदारी त्या महाआरोग्य शिबिरामध्ये घेतली जाणार आहे. त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या हॉस्पिटलचे डॉक्टर उपस्थिती, म्हणजे राज्यातील चांगले नामांकित डॉक्टर उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबरीने त्याला नॅचरोपॅथीची पण जोड दिली जाणार आहे. नॅचरोपॅथीचे सुद्धा तज्ज्ञ लोक त्या सेंटर आपल्या महाआरोग्य शिबिरामध्ये त्यांचं सेंटर लावणार आहे. आयुर्वेदसुद्धा महत्त्वाचं आहे. आयुर्वेदामध्ये काम करणारे राज्यातील एक नामांकित टॉपचे लोक त्या ठिकाणी बसणार आहे. म्हणजे सगळ्या बाजूने उपचार तिथं केला जाणार आहे, असं एक महाआरोग्य शिबिर आहे. म्हणजे असं महाआरोग्य शिबिर आत्तापर्यंत तरी आपल्या जिल्ह्यामध्ये कधी झालं नाही. असं मोठं महाआरोग्य शिबिर घेण्याचा आमचा सर्वांचा मनोदय आहे. त्यामुळं 8 मार्च आणि 9 मार्च 2 दिवशी महाआरोग्य शिबिर घेतलं जाणार आहे. त्यामुळं मी आपणाद्वारे या सर्व जनतेला विनंती करतो, आपण आपल्या गावातील जे रुग्ण असतील तर रुग्णांना ह्या महाआरोग्य शिबिरापर्यंत घेऊन या, ही सगळ्यात महत्त्वाची या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो.
आणि ज्या ज्या माझ्या हितचिंतकांना माझ्या वाढदिवसाच्या दिवशी बऱ्याच जणांना वाटतं की आपण आपल्या नेत्याला भेटलं पाहिजे, त्यांना कुठंतरी त्यांना शाल दिली पाहिजे, श्रीफळ दिला पाहिजे, काहीतरी दिलं पाहिजे. पण माझी सगळ्यांना यावर्षी विनंती, आपण तर दरवर्षी करत असतो की माझ्या वाढदिवसाला मला भेट द्यायची, तर एखादी शालेय साहित्य द्या, एखादी सायकल द्या, हा आमचा आपला कायमचा नेहमीचा ट्रेन असतो. पण यावर्षी मी सांगतो सर्वांना, माझी आपणाद्वारे विनंती करतो की ज्यांना मला वाढदिवसाच्या खऱ्या शुभेच्छा द्यायच्या, ज्यांना वाढदिवसाचं मला या ठिकाणी येऊन मला भेट द्यायची आहे, त्यांना सर्वांना विनंती का आपण आपल्याबरोबर येताना 10 पेशंट तरी आपल्या महाआरोग्य शिबिरामध्ये घेऊन या. तीच खऱ्या अर्थाने वाढदिवसाची भेट असणार आहे आणि तीच खऱ्या अर्थाने आपल्या दादांना त्या ठिकाणी श्रद्धांजली असणार आहे. त्यामुळं आपणाद्वारे सर्वांना विनंती करतो, आपण सुद्धा आपलासुद्धा सिंहाचा वाटा त्या शिबिरामध्ये आवश्यक आहे. कारण जेवढं आपण पब्लिश करू तेवढा निश्चित लोकांना फायदा होणार आहे. तुम्ही पाहिलं असेल, छोट्या छोट्या लोकांना एखादा कुटुंबात जर एखादा आजार घडला, आता डॉक्टरांनी सांगितलं तसं कुटुंब उद्ध्वस्त होतं. त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये आपण सुद्धा मोठ्या प्रमाणात आरोग्याचं काम करण्याचा मनोदय आहे. त्या दिवशी आपण एक नवीन ॲम्ब्युलन्ससुद्धा त्या दिवशी आणतोय. त्या कार्यक्रमासाठी आपण खास करून ज्यांनी कोविडच्या कालखंडामध्ये अतिशय चांगलं काम केलं, म्हणजे प्रत्येकाला त्या ठिकाणी प्रत्येकाला मदत करण्याचं काम केलं. स्वतःच्या आईचं छत्र हरपल्यानंतर सुद्धा तिसऱ्या दिवशी आपल्या कामावर आपल्या त्या ठिकाणी रुजू होऊन प्रत्येकाला जीवनदान देण्याचं काम केलं असे आदरणीय टोपे साहेब, ते त्या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित राहणार आहे. आपले सर्वांचे युवा नेते रोहितदादा पवार असो, खासदार धैर्यशील मोहिते पाटील असो, खासदार बजरंग बाप्पा असो, खासदार भास्करजी भगरे, आपल्या जिल्ह्यातील नेते मंडळी या आरोग्य शिबिराच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहणार आहे. आदरणीय पवार साहेब सुद्धा आपल्याला लाईव्ह येऊन त्या दिवशी शुभेच्छा देणार आहे. त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे की आपण सुद्धा या आरोग्य शिबिरामध्ये जास्तीत जास्त लक्ष घालून प्रत्येक रुग्णापर्यंत कशा ह्या गोष्टी जातील, माहिती होईल आणि ते रुग्ण कशा आपल्या आरोग्य शिबिरापर्यंत येईल याचा सर्वांनी विचार करा. आपण सर्वांनी पाहिलं आहे, गेल्या महिन्यात आपण 19 तारीख ते 23 तारीख स्वर्गीय अजितदादांच्या स्मरणार्थ एक सुंदर असं कृषी प्रदर्शन मार्केट कमिटीच्या साह्याने मार्केट कमिटीच्या पाठीमागच्या ग्राउंडवर घेतलं होतं. आरोग्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं, प्रतिष्ठान असो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पारनेर असो आणि विशेष म्हणजे खासदार साहेब असो, त्यांच्या सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे हे आरोग्याच्या बाबतीत काम करणं हा सगळ्यात मोठा विषय आणि सगळ्यात त्या विषयाला ते स्वतःहून अधिक असं प्राधान्य देतात. ह्या वर्षीचा त्यांचा जो वाढदिवस येत आहे, तो वाढदिवस आम्ही स्वर्गीय अजितदादा यांना आणि आपल्या देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या संसदेतील कारकिर्दीला 60 वर्ष पूर्ण होत आहे. त्या अनुषंगाने आम्ही एक सुंदर असा उपक्रम आणि राज्यात पुढं असं झालं नाही असं आरोग्य शिबिर पारनेर या ठिकाणी सरकारी दवाखाना या ठिकाणी आपण भरत आहेत. माझ्या अगोदर बोलताना राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष अर्जुनराव भालेकर यांनी या शिबिराबाबतची संपूर्ण माहिती अशी तुम्हाला दिलेली आहे. पण त्यात अजून भर टाकायची म्हटलं तर येणाऱ्या सर्व रुग्णांना दिवसभर आम्ही मोफत जेवण, पाण्याची सोय आणि दिवसभर त्यांच्या आरामाची व्यवस्थित सावलीत होईल ही या शिबिरात आम्ही करणार आहोत. आपणा सर्वांना ही विनंती राहील की तळागाळातले जे सर्वसाधारण माणूस आहे आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत बातम्याच्या स्वरूपात ही जास्तीत जास्त माहिती आपण पसरावी अशी आपल्या सर्व पत्रकारांना विनंती करतो. दक्षिण अहिल्यानगरचे खासदार लोकनेते डॉक्टर निलेशजी लंके साहेब, आपल्या सर्वांचेच नेते, यांच्या कल्पनेतून यावर्षी महाआरोग्य शिबिर पारनेर येथे होत असताना त्या ठिकाणी जे आत्तापर्यंत कुठेही झालं नाही असं शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि निश्चितपणानं सर्व आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील गोरगरीब जनता असेल, महिला भगिनी असतील, लहान मुलं असतील, निश्चितपणानं या शिबिराच्या माध्यमातून जे काही आजार असतील त्या आजारावर उपचार होऊन, आत्ताच सांगितलं गेलं की काही ऑपरेशनची गरज भासली तर त्या ठिकाणी निश्चितपणानं या माध्यमातून त्या ठिकाणी रुग्णावर त्या ठिकाणी शस्त्रक्रिया करण्यात येईल आणि निश्चितपणाने
आपल्या नेत्यांचा जो उपक्रम आहे तो सामाजिकदृष्ट्या त्या ठिकाणी निश्चितपणानं सर्वांना सामावून घेऊन हा उपक्रम या ठिकाणी होत असताना आज मोठं आरोग्य शिबिर या ठिकाणी होत आहे. त्यामुळं आपण सर्वजण निश्चितपणानं नेत्यांना या ठिकाणी धन्यवाद देऊया. या ठिकाणी मी थांबतो. दरवर्षीप्रमाणे 10 मार्च रोजी आपल्या अहिल्यानगर दक्षिण लोकसभेचे खासदार निलेशजी लंके साहेब यांचा वाढदिवस असतो. परंतु यावर्षी आपल्या राज्यावर जे अजितदादांच्या जाण्यामुळे जे संकट कोसळले, त्यांच्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ खासदार साहेबांनी येणारा वाढदिवस त्यांना समर्पित करण्याचे ठरविले असून या येणाऱ्या वाढदिवसाचे निमित्ताने 8 आणि 9 तारखेला आपल्या जिल्ह्यात आणि देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या संसदीय कारकिर्दीलाही 60 वर्षे पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने 8 आणि 9 मार्च या 2 दिवस अहिल्यानगर दक्षिण लोकसभेचे खासदार निलेशजी लंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या प्रांगणात महाआरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे. या महाआरोग्य शिबिरामध्ये एक छोट्या आजारापासून तर मोठ्या आजारापर्यंत सर्व रोगांचे निदान आणि उपचार हे मोफत असणार आहेत. म्हणजे एखादा पेशंट जर या ठिकाणी आला तर त्याचे चेकअप करून जर त्याला काही आजार असला किंवा कोणालाही जर आजार असतील आणि तो या शिबिरात आला तर त्याचे जे उपचार आहे तो नामांकित डॉक्टर या ठिकाणी राज्यातले देशातले जे MD MS जे डॉक्टर आहेत MBBS हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तसेच आपल्या महाराष्ट्र राज्यातले नामांकित हॉस्पिटल असतील तेही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक पेशंटला आपण मोफत त्याच्या आजारावरचे निदान आणि उपचार हे मोफत करणार आहोत. हेच या ठिकाणी खासदार साहेबांनी आम्हाला सांगितले आणि त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी काम चालू आहे. त्यामध्ये या शिबिरातील ज्या उपलब्ध सुविधा आहेत त्यामध्ये जनरल मेडिसिन असेल त्यामध्ये मोफत BP शुगर तपासणी, जनरल बॉडी चेकअप, अस्थिरोग विभाग असेल त्यामध्ये सांधेदुखी, संधी प्रत्यारोपण, मार्गदर्शन व शस्त्रक्रिया, जनरल सर्जरी विभाग, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याध, भगंदर, शरीरावरील गाठींची तपासणी व शस्त्रक्रिया, हृदयरोग विभाग, ECG तपासणी व पुढील मार्गदर्शन आणि शस्त्रक्रिया, नेत्ररोग विभाग, नेत्र तपासणी, चष्मा वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, बालरोग विभाग, लहान मुलांची तपासणी, उपचार व वय वर्ष 12 पर्यंतच्या हृदयरोगग्रस्त मुलांची संपूर्ण शस्त्रक्रिया मोफत. तसेच नाक, कान, घसा तपासणी व उपचार विभाग, त्वचारोग, नायटा, फंगस, त्वचेवरील डाग आदी समस्यावर उपचार, कॅन्सर विभाग, महिलांच्या स्तनांचे कॅन्सर, गर्भाशयाचे कॅन्सर निदान व उपचार, मानस रोग विभाग, दंतरोग विभाग, आयुर्वेद विभाग यामध्ये जुनाट आजारांवर आयुर्वेद व नॅचरो पद्धतीने उपचार करणार आहोत. पॅरालिसिस रुग्णांचे पुनर्वसन व मार्गदर्शन हे या शिबिरामध्ये आपण करणार आहोत. या शिबिराची वैशिष्ट्ये राज्यातील नामांकित हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर्स एकाच छताखाली रुग्णांच्या उपचाराबरोबरच निरोगी व्यक्तींचे स्वास्थ्य टिकवण्यासाठी नॅचरोपॅथी आहार तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन, व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन, विविध आरोग्यविषयक शासकीय योजनांची माहिती, जिवंतपणे रक्तदान, मरणोत्तर अवयवदान यानुसार भव्य रक्तदान शिबिर व नेत्रदान अवयवदान संकल्प या शिबिरात आपण आयोजित केलेला आहे. तरी आम्ही अहिल्यानगर दक्षिण लोकसभेचे खासदार निलेशजी लंके साहेब यांच्या वतीनं सर्व जिल्ह्यातील आणि तालुक्यातील जे काही आजार आणि रुग्ण असतील त्यांना विनंती करतो की आपण या शिबिराचा जरूर आणि या ठिकाणी येऊन लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद. या शिबिरासाठी आपल्या राज्याचे जे राजेशजी टोपे साहेब माजी आरोग्यमंत्री व महाराष्ट्र राज्य हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत आणि प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार रोहितदादा पवार साहेब, धैर्यशील मोहिते पाटील, बजरंग बाप्पा सोनवणे, खासदार भास्करजी भगरे साहेब, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी आमदार प्राजक्तदादा तनपुरे, मान्य श्री प्रताप काका ढाकणे आणि डॉक्टर रविकांत शिरोळे व किरण कुमार जाधव, ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे हे या शिबिरासाठी उपस्थित राहणार आहेत. आणि विशेष सहकार्य डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी अहिल्यानगर,
डॉक्टर संजय घोगरे, जिल्हा शल्यचिकित्सक अहिल्यानगर, डॉक्टर प्रकाश कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी पारनेर, डॉक्टर सतीश लोंढे, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय पारनेर व डॉक्टर प्रकाश लाळगे, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय टाकळी ढोकेश्वर हे यांचे विशेष सहकार्य या आरोग्य शिबिरासाठी लाभलेले आहे. सर्वांना नमस्कार. आत्ताच आधीच्या मान्यवरांनी माहिती दिल्याप्रमाणे महाआरोग्य यज्ञ 16/2026 देशाचे नेते आदरणीय राजेंद्रजी पवार साहेब यांच्या 60 वर्षाची संसदीय कार्यकर्ता, आपलं सर्वांचे दैवत अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आणि आमचे लाडके खासदार निलजी लंके साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण हा महाआरोग्य यज्ञ 16, 8 आणि 9 तारखेला आयोजित केलेला आहे. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे महाआरोग्य यज्ञ जो शिबिर आहे याच्यामध्ये आपण 4 प्रकारे पेशंट तपासणार आहोत. पहिल्यांदा पेशंट आल्यानंतर त्याच्या सर्व चाचण्या करून त्याच्या आजाराचं डिटेक्शन करून संबंधित सुपर स्पेशालिटी डॉक्टरला त्याची पारनेरला तपासणी होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, बाकी इतर शिबिरांमध्ये जे टाळलं जातं की त्या आजाराचं निदान झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करणं महत्त्वाचं असतं, तरच त्या शिबिराला अर्थ असतो. तर आपण इथे मी खासदार साहेबांच्या वतीने आणि आमच्या सर्व टीमच्या वतीने एक ग्वाही देतो की या शिबिरामध्ये तपासलेला प्रत्येक रुग्णावर आपण मोफत सर्व उपचार करणार आहोत. पुढचे साधारणतः 5 ते 6 महिने आम्ही आमच्या सर्व टीमच्या माध्यमातून त्याची काळजी घेणार आहोत. आमच्या जे शिबिर आहे त्याच्यामध्ये SMBT हॉस्पिटल इगतपुरी हे आमचे त्या शिबिराचे पार्टनर्स आहेत. त्याच्यानंतर देसाई हॉस्पिटल की गेले 2 वर्षापासून 2.5 वर्षापासून खासदार साहेबांच्या माध्यमातून आपण त्या देसाई हॉस्पिटलमधून 5 ते 5.5 हजार रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. गुंतागुंतीच्या डोळ्याच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत का त्याच्या शस्त्रक्रिया म्हणजे त्या रुग्णांवर कुठेही उपलब्ध नव्हत्या मोफत, पण अतिशय चांगल्या प्रकारच्या साधारण ते 10 ते 15 हजाराच्या लेन्स टाकून आपण त्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. इथून पुढच्या काळामध्ये पण त्यांनी आम्हाला सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिलेली आहे. आमचे तिसरे पार्टनर आहे साईदीप सह्याद्री, नगरचं जे साईदीप हॉस्पिटल आहे जे सह्याद्री ग्रुपने टेक ओव्हर केलेलं आहे. त्यांनी पण खासदार साहेबांना ग्वाही दिलेली आहे की या शिबिरामध्ये जेवढ्या हृदय शस्त्रक्रिया निघतील, हृदयाशी संबंधित जेवढ्या शस्त्रक्रिया निघतील आणि हाडाशी संबंधित जेवढ्या शस्त्रक्रिया निघतील त्या जीवनदायी योजना, महाराष्ट्र शासनाची 10% बेड योजना आणि केंद्रीय आरोग्य योजना यामधून त्या सर्व शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करणार आहेत आणि त्याचा फॉलोअप आम्ही आमच्या टीमच्या माध्यमातून पुढे घेणार आहोत. आमचे तिसरे पार्टनर HCG मानवता. आपणा सर्वांना माहीत आहे की आता कॅन्सरचं प्रमाण एवढं आहे की आपण जर साधारणतः 10 पेशंट चेक केले तर त्याच्यामध्ये 2 पेशंटला कॅन्सर डिटेक्ट होतो आहे. आणि एखाद्या घरामध्ये कॅन्सरचा पेशंट जर निघाला तर त्या घराला साधारणतः 30 ते 35 लाख रुपये कमीत कमी तर त्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये तुम्ही पहिल्या दिवशीपासून तर त्याची पूर्ण ट्रीटमेंट होईपर्यंत जर पाहिलं तर त्या कॅन्सरवर एवढा मोठा खर्च होत असतो आणि ते कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त होत असतं. तर आमचे HCG मानवता म्हणून जे नाशिकला हॉस्पिटल आहे त्यांच्याकडे सुपर स्पेशालिटी कॅन्सर हॉस्पिटल आहे. खासदार साहेबांनी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. आमच्या कॅन्सरवर जेवढे पेशंट आम्हाला डिटेक्ट होतील या शिबिरामध्ये किंवा इथून पुढच्या काळामध्ये त्यांच्या सर्व प्रकारचे उपचार आम्ही त्या ठिकाणी मोफत करणार आहोत. त्याच्यानंतर KM हॉस्पिटल पुणे या ठिकाणी 10% बेडमध्ये आपण ज्या रुग्णांना अगदी सुपर स्पेशालिटीची आवश्यकता आहे त्या KM हॉस्पिटलला आपण त्या ठिकाणी शस्त्रक्रिया मोफत करणार आहोत. नगरला ज्या प्रायमरी स्टेजला कॅन्सर आहेत आणि ज्यांचे स्क्रीनिंग आहे किंवा त्यांचं निदान आहे, एक पेट स्कॅन जर आपण करायचं ठरवलं तर त्या पेट स्कॅनला 15 ते 20 हजार रुपये खर्च येतो. अगदी मोफत आपण ते पेट स्कॅन नगर या ठिकाणी गरुड हॉस्पिटलला नवीन पेट स्कॅन मशीन इन्स्टॉल होत आहे. त्यांनी कालच आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण या नेत्यांच्या माध्यमातून जेवढे पेशंट येतील आपण त्या ठिकाणी मोफत करणार आहोत. नगरचं सुरभी हॉस्पिटल असेल, नोबेल हॉस्पिटल असेल आणि नगरचे सर्वच वराळ हॉस्पिटल असेल, या सर्व हॉस्पिटल्सनी आमच्याशी बोलून एक साधारणतः नियोजनबद्ध कार्यक्रम ठरवलेला आहे की पारनेर तालुक्यांचं या शिबिराच्या माध्यमातून असेल किंवा नेत्यांच्या माध्यमातून जेवढे काही पेशंट्स असतील तर ते आम्ही त्या ठिकाणी मोफत करणार आहोत. आपुलकी हॉस्पिटल असेल, त्याच्यानंतर किम्स हॉस्पिटल ग्रुप असेल, विश्वराज, सगळ्यात महत्त्वाचं विश्वराज हॉस्पिटल पुणे या ठिकाणी लहान मुलांचे जे 12 वर्षापर्यंतची मुलं आहेत आणि त्यांच्यावर हृदयाच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया असतात त्या ठिकाणी विश्वराज हॉस्पिटलच्या सर्व टीमने आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही विश्वराज हॉस्पिटलचे लहान मुलांच्यासाठी 2D इको किंवा हृदयाच्या संबंधीच्या चाचण्या करण्याचे मशीन सुद्धा ते आम्हाला शक्य झाले तर या शिबिराच्या ठिकाणी उपलब्ध करणार आहेत.
तसेच या ठिकाणी आपण सोनोग्राफी एक्सरेसाठी आपल्या पारनेरमधील डॉक्टर खोडदे असतील, डॉक्टर नांगरे असतील यांनी एक शब्द दिलेला आहे की आम्ही त्या ठिकाणी सोनोग्राफी आणि एक्सरे मोफत करणार आहोत. रक्तलघवी तपासणीसाठी डॉक्टर नंदकर लॅब अहमदनगर यांनी पण शब्द दिलेले आहे की आम्ही ज्या प्रायमरी चाचण्या आहेत त्या मोफत करणार आहे आणि ज्या अतिशय महागड्या चाचण्या आहेत त्या साधारणतः 10 ते 20% खर्चामध्ये करणार आहोत. एकंदर ह्या शिबिरामध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक काही शिबिर एखाद्या स्पेसिफिक स्पेशालिटीवर होतात, पण या शिबिरामध्ये कुठल्याही प्रकारचा पेशंट असेल तो पेशंट जर त्या शिबिराच्या प्रिमायसेसमध्ये आला तर ते मोफत त्याची ट्रीटमेंट करण्याची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेणार आहोत आणि त्याचं साधारणतः एक 5 ते 6 महिन्यानंतर अशाच प्रकारची पत्रकार परिषद घेऊन त्याच्यावर दिवशी जे आउटपुट आलं त्याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. उगाच शिबिर घ्यायचं, त्या ठिकाणी 2 दिवस फक्त दिखावा करायचा, अशा पद्धतीचं हे शिबिर असणार नाही. खासदार साहेबांनी प्रामुख्याने हे सांगितलेलं आहे की आपण शिबिर घेणार असोल तर त्या पेशंटला पूर्ण मदत झालेला डाटा आपल्यापर्यंत जोपर्यंत येणार नाही किंवा त्या पेशंटला रिझल्ट जोपर्यंत भेटणार नाही तोपर्यंत आपण त्या ठिकाणी शिबिर थांबवलं असं म्हणता येणार नाही. त्यामुळं मला तुम्हाला सांगावं वाटतं की जरी प्रथम दर्शनी 8 आणि 9 तारखेला आपण हे शिबिर राबवत असो असं दिसत असलं तर एक पुढचे 6 महिने आम्ही त्याच्यावर त्या शिबिरामध्ये ट्रीटमेंट उपलब्ध करणार आहोत. म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, आम्ही आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावोगावी प्रचार आणि प्रसार सुरू केलेला आहे. साधारणतः अंगणवाडी सेविका असतील, त्याच्यानंतर जे CHO असतील यांच्या माध्यमातून तो आम्ही प्रचार प्रसार सुरू केलेला आहे. कोविडमध्ये नेत्यांच्या कामाने आपण सर्वच जणांनी पाहिलं की कोविडमध्ये साधारणतः आम्ही 30 ते 32,000 पेशंटवर ट्रीटमेंट केली. त्याच्यानंतर आपल्या महाआरोग्य डोळ्याचा जो यज्ञ असेल त्याच्यामध्ये पण ट्रीटमेंट केली. ह्या माध्यमातून आमचं आरोग्याचं काम खासदार साहेबांच्या माध्यमातून त्यांचं कायम सांगणं असतं की आरोग्याचं काम हे सर्वप्रथम आहे. ही झाली आजार झाल्यानंतरची उपाययोजना आणि आपल्या सर्वांसाठीच महत्त्वाचं म्हणजे आपण प्रत्येक जण आत्ता वावरत जरी असलो तर आपल्या शरीरामध्ये अनेक बदल घडत असतात. तर आपल्याला सध्या जे जंक फूड आहे किंवा बाकीच्या साधारणतः बाहेर असणारं फूड आहे याच्या माध्यमातून विविध आजार होत असतात. तर आपल्याला जरी काही आजार नसला तरी आपली म्हणजे सामान्य आरोग्याची काळजी घेण्यासाठी नॅचरोपॅथीचे जे सेंटर आहे, आपल्याला कोविडच्या वेळेस जे नॅचरोपॅथीची टीम लाभली होती ती पूर्ण वेळ टीम त्या ठिकाणी असणार आहे. नॅचरोपॅथी बरोबर आयुर्वेदिक असेल, होमिओपॅथी असेल, असे पण उपचार आपण तिथे निशुल्क आणि पूर्ण त्या क्षेत्रातले राज्यातले दिग्गज तज्ज्ञ आपण त्या ठिकाणी उपलब्ध करणार आहोत. म्हणून आम्हाला तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपल्या घरातील आपल्या आजूबाजूचे रुग्ण असतील आणि आपण नॉर्मल सर्वजण असू, आपण त्या प्रत्येकाने त्या शिबिराचा त्या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे आणि आपण आपली आरोग्य तपासणी सुद्धा त्या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे. हे शिबिर सर्वांगाने काम करणार आहे की आजार असणाऱ्या पेशंटला ट्रीटमेंट देणं आणि जे आपल्या सामान्य माणसाला त्याच्या आरोग्याची पूर्ण प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप करून घेणं हा या शिबिराचा उद्देश असणार आहे. त्या ठिकाणी आमची निलेश लंके प्रतिष्ठानची जी डोळ्याची किंवा ज्याला ऑप्थॅल्मॉलॉजीची टीम आहे त्या ठिकाणी प्रत्येक माणसाचा डोळ्याचा नंबर चेक करून त्याला मोफत चष्मा देण्याचं आपण त्या ठिकाणी ठरवलेलं आहे का जे आमचं वर्षभर सतत काम चालू असतं. आमची जी डोळ्याची जी डेलिकेटेड व्हॅन आहे त्याच्यामध्ये सर्व डोळ्याच्या मशीन्स अवेलेबल आहे. त्याच्या माध्यमातून आणि HV देसाईची जी टीम आहे त्याच्या माध्यमातून आपण डोळ्याच्या पण तपासणी त्या ठिकाणी ठेवणार आहोत. अशी ह्या पद्धतीने हे शिबिर 2 दिवस चालणार आहे. तरी माझी सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी ह्या शिबिरास प्रचार आणि प्रसिद्धीच्या आपल्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आपण याची प्रसिद्धी द्यावी, जेणेकरून समाजातील प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक घटकापर्यंत आपण या शिबिराचा माहिती पोहोचू आणि त्या ठिकाणी प्रत्येक माणसाला आपण त्याच्या आरोग्याच्या समस्यांसंबंधी उपचार देऊ. त्याचप्रमाणे आपल्या कोविडमध्ये आपण नेत्यांनी एक ह्या शिबिराच्या निमित्ताने एक घोषणा करण्याचं आम्हाला सांगितलेलं आहे की कोविडमध्ये जे CHO असतील, ज्या आशा सेविका असतील, ज्या अंगणवाडी सेविका असतील, जे डॉक्टर्स असतील, त्यांनी कोविडमध्ये आपल्या शरदचंद्रजी पवार कोविड सेंटरला आमच्या खांद्याला खांदा लावून काम केलं आणि त्या ठिकाणी त्यांच्या सहकार्यानेच आपण 30 ते 32,000 पेशंट आपण त्या ठिकाणी ट्रीट करू शकलो. त्याची एक आठवण म्हणून या दिवशी आपण ज्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये आपण त्या कोविड वैद्यांचा एक छोटासा सन्मान सोहळा ठेवणार आहोत. त्याची पण आपण त्या ठिकाणी नोंद घ्यावी आणि या शिबिराला आपण सर्वांचं शिबिर सुरू झाल्यापासून तर पुढच्या शिबिराच्या सर्व ज्या काही ॲक्टिव्हिटी चालणार आहे त्याच्यामध्ये आपल्या पत्रकार मित्रांचं सहकार्य आम्हाला आवश्यक आहे. आपण ते सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.